आपकी अदालतमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप आहे की हे विभाजनाचं राजकारण करतात। देवेंद्रजी, खूप प्रेमाने देवा भाऊ म्हणतात महाराष्ट्रामध्ये लोक तुम्हाला, आणि देवा भाऊ लोकांना म्हणतात की एक है तो सेफ है, योगी आदित्यनाथ म्हणतात बटेंगे तो कटेंगे, इलेक्शनच्या दरम्यान तुमचे व्हिडिओज चालतात, जागो हिंदू जागो तो। मग का समाजामध्ये विभागणी करण्याचं काम करताय? हे बघा, पहिली गोष्ट तर ही आहे की विभागणीचा अर्थ काय होतो? एकमेकांपासून दूर व्हा। मी म्हणतोय की एकत्र या। एक है तो सेफ है, याचा अर्थ समाजाला एकत्र आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत। हे जे डिव्हिजिव्ह पॉलिटिक्स चाललं आहे, ज्या प्रकारे हे अल्ट्रा लेफ्टिस्ट माइंडने संपूर्ण समाजाला जाती जातीमध्ये विभाजित करण्याचं काम या काँग्रेस पार्टीने आणि इंडिया अलायन्सने केलं, त्याच्या विरुद्ध पंतप्रधानजींनी जी घोषणा दिली, एक है तो सेफ है, तीच घोषणा आम्ही लोकांमध्ये घेऊन गेलो। तर मला वाटतं की ही तर खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे। एक है तो सेफ है, ही पॉझिटिव्ह गोष्ट कुठल्याच समाजाला आपण हाच संदेश द्यायला पाहिजे, तुम्ही एक राहा, वेगळे राहा, असं कुठे म्हणालो आम्ही? तुम्ही तर म्हणताय जागो हिंदू जागो तो। मुसलमानांनी हो, जागू नये। अगदीच। हो, ते तर झोपलेच नाहीयेत, ते झोपतच नाही। ती मी तुमची कविता ऐकली होती ज्यामध्ये तुम्ही हिंदूंना जागा हे करण्याबद्दल बघा, बोलला होता। ही ऍक्च्युअली ही काही माझी कविता नाहीये। हे जे गाणं आहे, हे राम जन्मभूमी आंदोलनाच्या वेळेचं गाणं आहे। आणि राम जन्मभूमी आंदोलन मी गेलो होतो त्या आंदोलनामध्ये, प्रत्येक वेळी मी तिथे होतो। तर ज्यावेळी राम मंदिराचे भूमिपूजन झालं, त्यावेळी मी हे गाणं गायलं परत इतक्या वर्षांनंतर, आणि ते रेकॉर्ड होऊन व्हायरल झालं, आणि निवडणुकीमध्ये सुद्धा ते चाललं। तुम्हाला तर माहिती आहे आजकाल रिकॉल तुमच्या व्हॅल्यू लक्षात आहे काय गाणं होतं ते? हो, जागो तो एक बार हिंदू जागो तो, जागी थी झांसी की रानी खूब लड़ी पर हार न मानी, मचा दिया संग्राम जागो जागो तो, जागे थे वीर शिवाजी भागे सारे दुश्मन पाजी, चमक उठी तलवार जागो जागो तो, जागे थे गुरु गोविंद प्यारे देश पे अपने लाल थे वारे, लुटा दिया परिवार जागो जागो तो, जागे थे भगत सिंह दीवाने फांसी झूले हार न माने, मचा दिया संग्राम जागो जागो तो। हे किती छान गाणं आहे, काय वाईट आहे यामध्ये? आता या गाण्यामध्ये या सुद्धा ओळी आहेत, जागे हैं नरेंद्र भाई 370 को दिया हटा, आतंक का काम तमाम जागो हिंदू जागो। अगदी खरी गोष्ट आहे। आता यामध्ये काय चुकीचं? हे बघा, या देशामध्ये जेव्हा समाज झोपला, त्यावेळी कोणीतरी समाजाला जागं केलं आहे। छत्रपती शिवाजी महाराज ज्यावेळी आपल्या देशामध्ये मोठमोठे राजे आणि रजवाडे हे मुघलांच्या अधीन होऊन काम करत होते, अशा वेळी छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की नाही, आपलं स्वराज्य असलं पाहिजे, आपलं राज्य असलं पाहिजे। आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या प्रकारे सगळ्या समाजातील लोकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये स्वातंत्र्याची ज्वाला भरली आणि त्यानंतर स्वराज्याची स्थापना केली, मला असं वाटतं की प्रत्येक काळामध्ये कुणी ना कुणी या प्रकारे समाजाला जागं करत राहिलं पाहिजे, आणि तेच सांगण्याचा प्रयत्न मी गाण्यातून केला। आता जागं करता करता तुम्ही काय म्हणायला लागले हे मी तुम्हाला सांगतो। निवडणुकीच्या दरम्यान तुम्ही म्हणाला होता कुत्ता भी पेशाब नहीं करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे हिंदुस्तान पर। थोडं यामध्ये चुकीचं झालं, थोडं चुकीचं झालं। कुत्ता भी ना पेशाब करेगा औरंगजेब की पहचान पर, अब तो भगवा लहराएगा पूरे पाकिस्तान पर। हिंदुस्थानावर तर भगवा आहेच। तुम्ही हे सुद्धा म्हणाला की जे लोक औरंगजेबाचा फोटो बघतात आणि दुर्भावना पसरवतात, ही औरंगजेबाची मुलं कुठून जन्माला आली? अगदी बरोबर गोष्ट बोललोय मी। हे बघा, औरंगजेब आपला हिरो असूच शकत नाही, ते तर बाहेरून आलेले लोक आहेत, ते काही या देशाच्या मातीतून जन्माला आलेले लोक नव्हते। आणि या देशाच्या लोकांवर अतोनात अत्याचार औरंगजेबाने केले। या देशामध्ये धर्माच्या नावावर लोकांच्या हत्या औरंगजेबाने केल्या। या देशामध्ये
आपली मंदिरं तोडण्याचं काम औरंगजेबाने केलं. तर असा औरंगजेब आपला हिरो कसा असू शकतो? तो असूच शकत नाही. भारताच्या मुस्लिमांचा सुद्धा तो हिरो असू शकत नाही. कारण भारताचा मुसलमान ही भलेही त्यांची पूजा पद्धत वेगळी असो, परंतु एकेकाळी भारताच्या या मातीतून जन्माला आलेले आहे. हे औरंगजेबाची मुलं या मातीतील नाही आहेत, ही बाहेरून आलेली मुलं आहेत. त्यामुळे ते या देशाचे हिरो असूच शकत नाहीत. ना हिंदूंचा असू शकतात, ना मुसलमानांचा असू शकतात. त्यामुळे जो औरंगजेबाबद्दल बोलेल त्याला आम्ही शिव्या देऊच देऊ. आता औरंगजेबाला जमिनीच्या खाली जाऊन तर 400 वर्ष झाली, परंतु महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुमचं सरकार आहे. तुम्ही म्हणताय की हिंदूंना तो आवडणार नाही, मुस्लिमांना तो आवडणार नाही, मग त्याची कबर का बनवली आहे? हे बघा, कबर तर खूप आधी बनवली गेली आहे. ही काही आज बनवलेली कबर नाहीये. आणि मला आवडो किंवा न आवडो, ही कबर भारत सरकारच्या कायद्यानुसार आजपासून 60-70 वर्षांपूर्वी प्रोटेक्टेड मॉन्युमेंटच्या रूपामध्ये तिला एक दर्जा दिला गेला आहे. त्यामुळे कुणाची कबर असणं चुकीचं नाहीये. कुठलाही मनुष्य मरतो तर त्याला कबर मिळते किंवा त्याचं काहीही बनो, परंतु मला त्रास तेव्हा होतो जेव्हा कुणीतरी त्या कबरीवरून जाऊन फुलं चढवून गुणगान गातो. औरंगजेबाने गुणगान गाण्यासारखं कुठलंच काम या देशामध्ये केलेलं नाहीये. या देशाबरोबर अन्याय केला आहे, या देशाला लुटलं आहे, या देशामध्ये अत्याचार केला आहे. त्यामुळे ती कबर तर आपल्या कबरीमध्ये 400 वर्ष नाही तर 4000 वर्ष झोपावं, परंतु कोणी जाऊन त्याला कोणी जाऊन जर देवाचा दर्जा दिला तर तो दर्जा आम्ही मान्य करणार नाही. देवेंद्रजी, मुंबईमध्ये ट्रेनमध्ये सिरियल ब्लास्ट झाले होते. 189 निर्दोष लोक मारले गेले होते. 12 जणांना लोअर कोर्टाने शिक्षा दिली, हायकोर्टाने त्यांना माफ केलं होतं. आता लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न आहे की त्या 189 लोकांना कुणी मारलं? हे बघा, हा जो हायकोर्टाचा निर्णय आला, हा आमच्यासाठी सुद्धा एक शॉक होता. या प्रकारचा निर्णय येणे, फॉर्च्युनेटली सुप्रीम कोर्टाने त्या निर्णयावर स्टे केला आहे. आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये यावर लढू आणि जो एव्हिडन्स आमच्याकडे आहे त्या पुराव्यांच्या आधारावर आम्ही सुप्रीम कोर्टाला हे सांगू की लोअर कोर्टाने दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय त्यांनी कायम ठेवावा. ओवेसी साहेबांची गोष्ट मी वाचली आहे. ओवेसी साहेब म्हणतायत की सरकार बीजेपीचं आहे, देवेंद्र फडणवीस यांचं आहे आणि हे सरकारला नकोय की जे खरे आरोपी आहेत ते पकडले जावेत. हे बघा, पहिली गोष्ट तर ही आहे की जो ब्लास्ट झाला तो 2006 मध्ये झाला. जे आरोपी पकडले गेले ते 2006 मध्ये पकडले गेले. त्यांच्यावर केस जी चालली ती 2006 पासून चालली. 2014 पर्यंत तर आमचं सरकार नव्हतं, तर दुसरं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं. तर त्यामुळे आता मागे जाऊन आम्हाला त्यासाठी दोषी ठरवणं हा तर मूर्खपणा असेल. परंतु मला इतकंच सांगायचं आहे की ते सरकार भले काँग्रेसचं असो, मी असं नाही म्हणत की त्या सरकारने काही चुकीचं केलं किंवा त्यावेळी काहीतरी चुकीच्या प्रकारच्या गोष्टी झाल्या, असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. मला असं वाटतं की जे लोअर कोर्ट आहे त्यांनी जजमेंट जे दिलं ते हायकोर्ट ज्या प्रकारे अप्रिशिएट करायला पाहिजे नाही करू शकलं. त्यामुळे आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आणि आमच्या बोलण्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य असेल, त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाच्या निर्णयावर स्टे केला. पण देवेंद्रजी, ज्या ऑफिसर्सने, मग ते SITचे असो किंवा पोलिसांचे असो, या प्रकाराची व्यवस्थित तपासणी नाही केली, मिळालेले पुरावे हायकोर्टासमोर सादर नाही केले, केस कमकुवत ठेवली, त्याच्याबद्दल सुद्धा काहीतरी झालं हे पाहिजे. बघा, पहिली गोष्ट ही आहे की त्या लोकांनी जे काही प्रॉसिक्युशनसाठी पुरावे गोळा केले त्याच्या आधारावरच लोअर कोर्टाने त्यांना फाशी दिली. हायकोर्टामध्ये तर फाशी कन्फर्मेशनसाठी गेली होती. हायकोर्ट तर परत एक्झामिनेशन आणि क्रॉस एक्झामिनेशन नाही करत. ते फॅक्ट्सच्या आधारावर ते आपला निर्णय देतात. तर काही कारणांमुळे हायकोर्टाला असं वाटलं की लोअर कोर्टाचा निर्णय ठीक नाहीये, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध निर्णय दिला. आता सुप्रीम कोर्टाने जर त्यावर स्टे दिला आहे तर अशा वेळी अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई कराल तर एका प्रकारे त्यांच्यावर हा अन्याय होईल. त्यामुळे सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत आपण थांबायलाच हवं. ओवेसी साहेब असं म्हणतायत की जे पकडले गेले होते लोक त्यांच्याकडून जबरदस्तीने कबूलनामा लिहून घेतला होता आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार मुसलमानांच्या विरुद्ध आहे, त्यांच्यावर अत्याचार करत आहे. ओवेसी साहेबांनी गजनी सिनेमा पाहिला आहे का? तर त्यांना आठवलं पाहिजे की आता या सगळ्या गोष्टी
बीजेपीचं सरकार येण्याआधी झाल्या आहेत. 2014 मध्ये आम्ही आलो. हा ब्लास्ट हा 6चा आहे. त्याचा जो रिझल्ट आहे ते सगळं संपून 14 मध्ये आला होता. या गोष्टी यामुळे सुद्धा निर्माण होतात कारण तुमच्या सरकारमध्ये असे मंत्री आहेत, नितेश राणे आहेत. ते असं म्हणतात की मराठीच्या नावावर आम्हाला का मारताय? जे गोल टोपी घालतात, दाढी वाढवतात, त्यांना मारा कानाखाली, तेव्हा तुमच्या लक्षात येईल. नाही, हे चुकीचं आहे. कुणाला सुद्धा भाषेच्या आधारावर मारलं जाणं ठीक नाहीये. महाराष्ट्रामध्ये तुम्ही राहता, तुम्हाला मराठी यायला हवी हा आग्रह ठीक आहे, परंतु दुराग्रह असू शकत नाही. तुम्ही कुणी मराठी बोलत नसेल, यामुळे तुम्ही त्याला मारू शकत नाही. आणि हे जे नितीश राणे बोलले, त्यांना बोलायचं वेगळं होतं, परंतु ज्या सुरामध्ये बोलले त्या सुराचं समर्थन मी त्याचं करू शकत नाही. ते असं म्हणणं होतं की तुम्ही हिंदूंनाच मारत आहात. इतके बाकी लोक आहेत की जे मराठी बोलत नाहीत, तुम्ही त्यांना का ते मारत तर नाही? म्हणत होते की मदरशांमध्ये मराठी का नाही शिकवत? हो, नक्कीच ते जे आमिर बोलले, खान का नाही मराठी बोलत? जावेद अख्तर का नाही मराठी बोलत? गोष्ट ती जे बोलले ती एका प्रकारे योग्य सुद्धा आहे, परंतु हे बोलणं चुकीचं आहे. कारण तुम्ही केवळ भाषेच्या आधारावर किंवा कुठल्या तरी धर्माचे लोक ही भाषा बोलत नाही या आधारावर या प्रकारे डिस्क्रिमिनेट नाही करू शकत. हे चुकीचं आहे. त्यामुळे अशा भाषेचा वापर नाही झाला पाहिजे. मराठीच्या प्रश्नावर जर कोणाला काही विचारायचं असेल तुमच्यापैकी, मुंबईत जे मराठी भाषेवरून जे लोकांना मारलं जातंय, घाबरवलं जातंय, धमकावलं जातंय, त्याबाबत तुमचं सरकार काही करत का नाहीये? हे बघा, 2-3 घटना निश्चित रूपाने घडल्या आहेत आणि जो घटना घडवेल त्याच्यावर आमचं सरकार कारवाई करेल. मी पहिली गोष्ट तर ही सांगतो की महाराष्ट्रामध्ये मराठी शिकण्यासाठी कंपल्सरी आहे. आम्ही ते कंपल्सरी केलं आहे. त्यामध्ये आमचं काही कॉम्प्रोमाइज नाही आहे. महाराष्ट्रामध्ये मराठी बोलली गेली पाहिजे या प्रकारचा आग्रह करणे हे सुद्धा चुकीचं नाही आहे. परंतु एखादा व्यक्ती जर मराठी बोलू शकत नाही आहे, तर त्याला तुम्ही माराल हे आमच्या सरकारला मान्य नाही. हे असं जो करेल त्याच्यावर आम्ही कारवाई करू, म्हणजे नक्कीच करू. तुमच्या पार्टीचे सिनियर MP आहेत निशिकांत दुबे. ते म्हणाले की महाराष्ट्राच्या लोकांना तुम्ही बिहारला या, तुम्ही UPला या, तामिळनाडूला या, आपटून आपटून मारू तुम्हाला. हे बघा, हे सुद्धा खूप चुकीचं आहे. खरं तर ते काय म्हणाले हे मी पूर्ण पाहिलं नाहीये, परंतु जर असं म्हणाले असतील तर हे सुद्धा चुकीचं आहे. कारण आपण कुठे जात आहोत, इतके संकुचित आपण कसे होत आहोत? आणि विशेष करून मी तर आपल्या मराठी भावांबद्दल सांगू इच्छित आहे की आपली संस्कृती काय आहे, आपला इतिहास काय आहे. मराठ्यांनी केवळ महाराष्ट्रासाठी, मराठीसाठी युद्ध नाही केलं. या देशामध्ये हिंदवी स्वराज्य तयार करणारे मराठे होते. मराठ्यांनी पानिपतची लढाई हे कशासाठी लढले? तो तर अहमदशाह अब्दाली हे म्हणायचा की पंजाबी, बलुचिस्तान हे सगळं मला द्या, उरलेला प्रांत तुम्ही ठेवा, पूर्ण महाराष्ट्र, पूर्ण भारत तुमचा आहे असं मी रेकॉग्नाइज करेन. मराठ्यांनी ठरवलं असतं तर त्याच्याबरोबर तडजोड सुद्धा केली असती. परंतु मराठे म्हणाले की 1 इंच जमीन आमची देणार नाही, ही आमच्या देशाची जमीन आहे. आणि तिथे पानिपतमध्ये जाऊन मराठी लढले, लाखो मराठे तिथे मेले. परंतु 10 वर्षांमध्ये येऊन पुन्हा या दिल्लीवर मराठ्यांनी ताबा मिळवला आणि भगवा झेंडा इथे लावला. हा मराठ्यांचा इतिहास आहे. हा मराठी माणूस इतका संकुचित असूच शकत नाही. हे बघा, हे सगळं राजकारण आहे. सामान्य मराठी माणसाचे मराठीवर प्रेम आहे, मराठीसाठी तो निश्चितपणे आग्रही आहे, परंतु त्याच्यावर हिंसा करणारा सामान्य मराठी माणूस हे नाही. राज ठाकरे तर म्हणतायत. निशिकांत दुबेंना उत्तर दिलं त्यांनी. ते म्हणाले तुम्ही मुंबईला या, समुद्रामध्ये बुडून बुडून मारू आम्ही. हे यांना उलटपालट करून मारतील, ते यांना बुडवून बुडवून मारतील. या दोघांशी आमचा काही संबंध नाहीये. जो कोणी येईल आम्ही त्याचं स्वागतच करू. कुणाबरोबरही आम्ही दुर्व्यवहार होऊ देणार नाही आणि जे भारताचा कायदा सांगतो तेच आम्ही करू. येस. एक फायनल प्रश्न घेऊ शकतो ऑडियन्समधून. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मागच्या काही काळापासून एकत्र पाहायला मिळतात. तुम्हाला वाटतं का की त्यांची मनं सुद्धा जुळली आहेत आणि त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काही परिणाम होईल? हे बघा, यांच्या मनामध्ये काय आहे हे तर त्यांनाच माहिती, मला माहिती नाही यांच्या मनामध्ये काय आहे ते. परंतु कित्येकदा राजकीय नाईलाज असा होतो की लोकांना सोबत आणणं. तर आता राजकीय नाईलाज तर दोघांचा आहे, तर दोघे सोबत आले आहेत. आता हे पुढे काय करतील हे मला माहिती नाही, परंतु मी इतकं तुम्हाला सांगतो आज, कारण तुमच्याकडे तर हा एपिसोड रेकॉर्डेड राहील, त्यामुळे BMCच्या निवडणुकीनंतर तुम्ही नक्कीच हा एपिसोड दाखवा. कुणीही कुणाबरोबर गेला तरीही
BMCच्या निवडणुकीमध्ये आम्हीच जिंकू. आमची जी महायुती आहे, आमची जी NDA अलायन्स आहे, ही NDA अलायन्स BMC जिंकेल. परंतु महाराष्ट्रामध्ये तर बरेचसे लोक म्हणतायत की बाळासाहेब ठाकरे जे काम नाही करू शकले, बाळासाहेब ठाकरे या दोन भावांना एकत्र नाही आणू शकले, देवेंद्र फडणवीस त्यांना एकत्र घेऊन आले. हे बघा, ही तर खूप मोठी कॉम्प्लिमेंट समजतो मी. परंतु बरोबरच मला हे म्हणायचं आहे की की आमचे प्रत्येक मीडियाचे लोक तर हे दोघे सोबत आले तर असं दाखवत आहेत की जसं आम्ही लोकांनीच यांना बाहेर काढलं होतं. आमचा तर काही हातच नव्हता. अरे तुम्ही आपापसात भांडलात, उद्धवजींनी राज ठाकरेंना बाहेर काढलं, आता ते दोघे एकत्र आले आहेत, तर ही चांगली गोष्ट आहे. आणि जर एकत्र येण्याचे श्रेय मला मिळत असेल तर मी तर ते घेऊ इच्छितो. आय विल बी व्हेरी हॅपी टू टेक इट. आता पवार एकत्र येऊ शकतात, ठाकरे एकत्र येऊ शकतात. मग असाही दिवस असू शकतो की उद्धव आणि शिंदे एकत्र येऊ शकतात. आले तर मला काय, मला काही अडचण नाहीये. परंतु बघा, खूपदा काय होतं ना की जेव्हा पॉलिटिकल अलायन्स करणं खूप सोपं असतं. जसं आम्ही आणि अजितदादांनी अलायन्स केलं तर पॉलिटिकल अलायन्स आहे. परंतु जेव्हा मन दुखावलेले असतात, जेव्हा मन एक प्रकारे दूर झालेले असतात, तेव्हा अलायन्स करणं खूप कठीण असतं. तर मला असं वाटतं की थोडी ही मनाची गोष्ट आहे.